वळूया पुढच्या बातमीकडे। डिंभे डाव्या कालव्याच्या घोड शाखा कालव्याला पाणी सोडावे यासाठी आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कालव्याच्या पाण्यात उड्या टाकत आंदोलन केलं होतं। पाण्यात उड्या मारूनही घोड शाखा कालव्याला पाणी न सोडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रात्री घोड शाखा कालव्याचे गेट तोडण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं। शेवटी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाखा कालव्याला सोमवारी पाणी सोडण्याचं आश्वासन दिलंय आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं। तर डिंभे डावा कालवा परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। सल्लागार समितीची मीटिंग होईल, मग त्याच्यानंतर तो प्रश्न सुटेल। तुम्ही सल्लागार समितीची मीटिंग घ्या किंवा घेऊ नका, पण तुम्ही हे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका। आज शेतकऱ्यांची काही आज मी स्वतः 1 लाख फ्लावरचं रोप बुक करून माझं बेड ड्रीप आथरून सगळं तयार, पण फक्त हे कॅनवलचं पाणी रोटेशन न आल्यामुळे मला आज ते फ्लावरचं पीक लावता येत नाही। मी तिथं आज कमीत कमी 50,000 रुपये रोपांचे पैसे भरून बसलेलो। ते जर माझी उद्या लागवड जर नाही झाली तर अख्खे 50,000 रुपये उद्या पाण्यात जाणार।